धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून जागरती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते। कोजागिरी पौर्णिमा ही रात्रीची साजरी केली जाते। रात्रीच्या नीरव शांततेत चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशन करून ही आजची रात्र साजरी केली जाते। कोजागिरी आणि रात्र यांचा खूप जवळचा संबंध आहे। या पौर्णिमेची वेगळी अशी एक खास कथा आहे जी परंपरेने चालत आली आहे। आज आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्यामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेणार आहोत। कोजागिरी पौर्णिमा ही कौमुदी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते। या दिवशी जे व्रत पाळले जाते त्यास कोजाव्रत असे म्हटले जाते। या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात। पूजेनंतर देव आणि पितर यांना नारळाचे पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्य आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावा असे या व्रताच्या विधीमध्ये म्हटले आहे। रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या चंद्राची पूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा। तसेच या दिवशी द्यूत म्हणजे जुगार खेळावे असेही विधीत म्हटले आहे। या रात्री लक्ष्मी को जागरती कोण जागा आहे असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य देऊन समृद्ध करते। म्हणून लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी दीप लावून प्रकाशमान ठेवावीत। हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्याने श्री लक्ष्मीच्या आराधनेची असते अशी ही एक आख्यायिका आहे। काय आहे या मागची कथा? तर प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात। त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले। ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली। भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले। आता कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी ऐकूयात। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात। ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे। या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे। ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात। दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी। या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो। देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत। तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत। दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते। उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते। अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते। म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात। या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले जाते। तसेच सनत कुमार संहितेत या व्रताची कथा दिली आहे। प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करीत। कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशी ही नावे ह्या दिवसासाठी आहे।
पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळे तिला उत्साहाचे महत्त्व आले असावे. या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याची किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले 100 दिवे लावतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती किरणांखाली ठेवावी. 3 तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरुजींना अर्पित करावी, अशी ही काही ठिकाणी पद्धत परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जमल्यास जास्तीत जास्त श्रोत्यांना, भाविकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी माता की जय.